परमेश्वरच्या नावाला धन्यवाद असो की हा सुंदरसा दिवस देवबापाने आपल्याला दिलेला आहे. तो महान आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे आणि तो आमच्यावर प्रेम करतो. तर तो भक्त आणि तो महिमेच्या आणि आदराच्या योग्य आहे. आजचा विषय गंभीर आहे की परमेश्वर का आपल्याशी बोलत नाही आणि का परमेश्वर आपल्या प्रार्थनेला उत्तर देत नाही. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा प्रभू येशूच्या नाव चरणामध्ये प्रभू पवित्र आत्मा स्वागत करतो. बोलणारा आम्ही नाही तर पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा आम्ही मागतो विजडम नॉलेज प्रभूची आम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन चालावं. पवित्र आत्मा आमच्या जिभेचा ताबा, आमच्या हरेक धर्माच्या आमच्या हरेक पापाची क्षमा मागतो. इथे उपस्थित आणि ऑनलाईन ऐकणारे सगळ्यांना आम्ही येशूच्या रक्तात कव्हर करतो. त्यांचा हृदयाचा तो ताबा घे, त्यांचे आत्मिक कान आत्मिक डोळे उघड, त्यांचं मन प्रभूला आहे जेणेकरून पवित्र आत्मा धंदे कार्य करतो. आमच्या हरेक शब्द प्रभूची तुला करण्यात योग्य व्हावे. आशिष आमच्या हरेक कमी दूर कर आणि आमचे अडथळे येशूच्या नावात दूर होते. येशूच्या नावात प्रेज द लॉर्ड. आज आपण काही गोष्टी आहेत की देवबाप आपल्याशी का बोलत नाही. प्रार्थना जीवनामध्ये येणारे अडथळे का आपल्या लाईफमध्ये येतात की आपण प्रार्थना तर करतो, प्रार्थना वगैरे करतो, पण प्रार्थना ऐकल्या का जात नाहीत. आपल्या प्रार्थना का आपले शब्द का अपुरे पडत आहेत, का परमेश्वरापर्यंत आपले शब्द जात नाहीत, आपल्या प्रार्थना पोहोचत नाही. काही गोष्टी आहेत की प्रार्थनेमुळे त्या प्रार्थना अशा प्रकारच्या प्रार्थना आहेत की त्या प्रार्थना कधी कधी ग्रहणयोग्य होत नाही. काही ऑब्स्टिकल्स आहेत म्हणजे जे अडथळे आहेत आपल्या लाईफमध्ये त्या प्रार्थनेला तिथपर्यंत पोहोचू देत नाही. काही कारणास्तव त्या प्रार्थना देवबापापर्यंत पोहोचल्या जात नाही. काही का आपण मागतो तर आपल्या मागण्या काही चुकीच्या असू शकतात. आपल्या मागण्या देवाच्या योजनेच्या विपरीत असू शकतात. काही मागण्या आमच्या स्वार्थासाठी असू शकतात. काही मागण्या आपण चुकीच्या मार्गाने मागत असतो. तर देवबाप त्या मागण्या कधी कधी पूर्ण करत नाही आणि आपण बोलतो देवबापा आम्ही प्रार्थना करतो, देवबापा आम्ही तुझ्याकडे आमचं रडगाणं करत आहोत, आम्ही कुठल्या परिस्थितीमधून आम्ही जात आहोत, परमेश्वरा तू काय आमचं बघत नाहीस का, का तू आमच्या प्रार्थना ऐकत नाहीस का. काही का आम्ही हताश आणि निराश होतो की देवबापा का असं होत आहे, का आमच्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम्स आहेत, का हे अडथळे आमच्या लाईफमध्ये आहेत. आपण त्या ओळखू शकत नाही. आपण प्रार्थना तर करत आहोत, आपण काय चुकीचं काम तर नाही करत. प्रार्थना करतो, लोकांशी प्रेम करतो, लोकांशी चांगलं वागतो, देवाला जे जे आवडतं ते करण्याचे प्रयत्न आपण करत आहोत. पण का प्रार्थना ऐकल्या जात नाही. कशा प्रकारे आपण प्रार्थना केली पाहिजे आणि देवाची इच्छा काय आहे आपल्या जीवनामध्ये हे जाणून घेणं महत्वाचं आहे. प्रियांनो, देवबाप आमच्याशी तितकाच प्रेम करतो. आपल्या मागण्याच्या पलीकडे देणारा देवबाप आहे असं वचन सांगतं. मग का असे अडथळे आपल्या लाईफमध्ये येतात आणि आपण हताश आणि निराश होतो.
माझ्या प्रियांनो, देवबाप तुमच्याशी काय बोलू इच्छितो आणि देवबापाची इच्छा आपल्या जीवनामध्ये काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण देवबाप त्याच प्रार्थना ऐकतो ज्या देवबापाच्या योजनेमध्ये आहे. ज्याची योजना तुमच्यासाठी आहे त्या प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये करतो, पूर्ण करतो. असं नाही की तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. यासाठी एक वचन सांगतो, एक वचन आपण वाचूया. याकूब याचा 4 अध्याय 3 वचन काय म्हणतं? याकूब याचा 4 अध्याय 3 वचन काय म्हणतं? तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावी म्हणून मागता. का हे चुकीचं आहे का? चैनीकरता मागणं. प्रत्येक व्यक्ती जो भूतलावर आहे, जो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक इच्छा आहे की चैन म्हणजे ऐशो आराम, आपल्याला जे चांगलं वाटतं त्याच्यासाठी. कोण असा व्यक्ती आहे भूतलावर की त्याला ह्या गोष्टी, ह्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याला नको आहे? प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या लाईफ मध्ये हे व्हावं, ते व्हावं, असं व्हावं, तसं व्हावं. म्हणजे जे तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही प्रार्थनेमध्ये मागू इच्छिता आणि मागता. पण देवबाप का प्रार्थना तुमच्या ऐकत नाही? कारण तिथे लिहिलेलं आहे की तुम्ही अयोग्य मार्गाने मागता, चुकीचा मार्ग मागता. जे देवाच्या योजनेमध्ये नाही त्या गोष्टी तुम्ही मागत आहात. का देव बाप्पा आम्ही दारिद्र्यामध्ये राहण्यासाठी बोलवले गेलो आहे का? म्हणजे आम्ही दारिद्र्यामध्ये राहावं? नाही, परमेश्वराने आपल्याला दारिद्र्यामध्ये राहण्यासाठी नाही बोलवलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला जसा तो आहे श्रीमंत, आपण राज्याचे लेकर आहोत तर राजासारखं का नाही राहावं? पण त्याच्यासाठी पण त्याचे टर्म्स अँड कंडिशन आहेत. जसा राजा राहतो तसं तुम्हाला राहण्याचं गरजेचं आहे. ज्या गोष्टी देवबापाने आपल्याला त्याच्या योजनेनुसार ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी तो देणारच. काही प्रकारे तो देणार तुमच्या जीवनामध्ये, असं नाही की नाही देणार. का तो बहिरा आहे, का तो आंधळ आहे, का त्याचा हात तोकडा झालेला की तो तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही? देणार. पण त्याच्या योजना तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. देवबाप तुमच्यावर प्रेम करतो. देवबाप पक्षपात नाही करत. पण त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत म्हणून आपण लोकांकडे बघून मागत असतो. लोकांच्या जीवनाचे आशीर्वाद बघून आपल्या जीवनामध्ये आपण आशीर्वाद मागत असतो. कारण त्यांच्या जीवनामध्ये आहे हे मला पण पाहिजे. तो मुळातच जन्मता तो स्वभाव आमच्यामध्ये आहे आणि त्या लोकांकडे बघून आम्ही इच्छा प्राप्त करतो. अरे त्याच्या जीवनामध्ये मला का नाही? अरे तुझ्यासाठी वेगळं आहे, तुझी जीवनशैली वेगळी आहे, त्याची जीवनशैली वेगळी आहे. त्याने ते कपडे घातले म्हणून ते पण कपडे तुला झाले पाहिजे असं आहे का? त्याच्यापेक्षा पण देवबाप सुंदर तुला देईल, पण त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या प्रार्थनेप्रमाणे, त्याच्या योजनेप्रमाणे, ज्याची देवबापाने त्याच्या जीवनामध्ये ठेवलेली योजना आहे त्याप्रमाणे त्याला देतो. पण त्याच्या जीवनामध्ये जे आहे परमेश्वर ते पण मला पण पाहिजे. पण तुझ्यासाठी जी योजना देवबापाने ठेवलेली आहे त्याच्याकडे तुझं लक्षच नाही म्हणून देवबाप तुम्हाला देत नाही.
माझ्या योजना तुमच्या हानीच्या नाही परंतु लाभाच्या आहे असं देवबापाचं वचन सांगतं की नाही प्रियानो? देवबाप आमच्यावर प्रेम करतो आणि तो मागण्याच्या पलीकडे देणारा देवबाप आहे. म्हणून त्या गोष्टीमुळे आपण हताश आणि निराश होतो. आता 8 नंबरची चप्पल 9 नंबरच्या पायात कशी जाईल? पण ती मला 8 नंबरचीच पाहिजे देवबाप. अरे कशाला? देवबापाला माहिती तुझ्या पायात होणार नाही ती चप्पल, पण तुला तीच पाहिजे तर घे. ती 8 नंबरची चप्पल 9 नंबरच्या पायात चावेल का नाही मित्रांनो? चावेल ना. पण जे तुमच्यासाठी ठेवलेलं आहे तेच देवबापाकडे मागायचं. त्याची योजना जाणून घेणं महत्वाचं आहे. देवबाप तुमच्याशी प्रेम करतो. त्याच्यासाठी का देवबाप तुमच्या प्रार्थना ऐकत नाही? त्या गोष्टी आपण येशया याचा 59वा अध्याय त्याचं 1 ते 6 वाचन वाचू की देवबाप म्हणतो माझा हात काही छोटा झालेला नाही. तो देवबाप देऊ शकतो आणि मागण्याच्या पलीकडे देणारा देवबाप आहे. चला वाचूया. यशायाचा 59वा अध्याय हो. 6 वचन आपण वाचूया. राष्ट्रव्यापी दुष्टाईची कबूल पहा, उद्धार करवत नाही. इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. हात तोकडा झालेला नाही. ऐकू येत नाही. ऐकू येत नाही. इतका त्याचा कान मंद झाला नाही. इतका त्याचा कान मंद झाला नाही. तर तुमचे अपराध, तर तुमचे अपराध, तुम्ही व तुमचा देव, तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहे. आड भिंतीप्रमाणे झाले आहे. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही. तो तुम्हाला दर्शन देत नाही. तुमचे ऐकत नाही. तुमचे ऐकत नाही. कारण तुमचे हात रक्ताने, तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने, तुमची तोंड अधर्माने काढली आहे. ही काळजी आहे. तुमची वाणी असत्य आहे. तुमची वाणी असत्य आहे. तुमची जिव्हा दुष्टतेचे शब्द पुटपुटते. तुमच्या जिव्हा दुष्टतेचे शब्द पुटपुटते. न्यायाला अनुसरून दावा करणारा कोणी नाही. दावा करणारा कोण नाही. आणि सत्यास म्हणून खटला चालवणारा कोण नाही. लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात. लोक पोकळ गोष्टीवर भिस्त ठेवतात. कपटाने बोलतात. ते उपद्रव रूप गर्भधारण करतात. ते उपद्रव रूप गर्भधारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात. आणि अनर्थाला अनर्थाला जन्म देतात. ते नागाची अंडी उगवतात. कातिणीचे जाळे विणतात. त्यांची अंडी खाणारा मरणारच. त्यातले एखादे चिरडले तर त्यातून फुरसे निघते. त्यांची जाळी पांघरण्याच्या उपयोगी नाहीत. ह्या आपल्या विणकामाने त्यांना स्वतः झाकता येत नाही. त्यांची कामे केवळ उपद्रवजनक होत. त्यांच्या हातून बलात्काराची कामे होतात. देवबाप तिथे स्पष्टपणे लिहितो. का तुमच्या प्रार्थना ऐकत नाही? का देवबाप बहिरा आहे का? का त्याचा हात तोकडा झालेला आहे का? का तुम्हाला तो आशीर्वाद देणार नाही? मग तुम्ही का असे तुमच्या अधर्मामुळे काय लिहिलं हिंदीमध्ये छान पैकी मला मराठीमध्ये इतकं येत नाही पण मी तो की क्योंकि कोई धर्म के काम नालिश नहीं करता, न कोई सच्चाई से मुकदमा लड़ता है, मिथ्या पर भरोसा रखते हैं, झूठ बातें बकते हैं, उसको मानो बात का गर्भ रहता है और वो अनर्थ का जन्म देते हैं. काय गोष्ट तुम्हारे, क्योंकि तुम्हारे हाथ हत्या से और तुम्हारी अंगुलियां अधर्म के कामों से अपवित्र हो गई है. आपण कुठल्या परिस्थितीमध्ये मागत आहोत देव बाबा? तुमची इच्छा आहे की सर्व गुण संपन्न असावं देव बाप, मी माझ्याकडे सगळं कार्य असावं, पण तुम्ही कुठल्या पद्धतीने मागता?
कुठल्या पद्धतीने तुम्ही मागत आहात. प्रार्थना परेशानी का हल नहीं है. क्या है, क्या बोला मैंने? प्रार्थना परेशानी का हल नहीं है. प्रार्थना सुनी जाएगी, प्रार्थना से वो सारी बातें हल भी होती, लेकिन प्रार्थना परेशानी का हल नहीं है. लेकिन परंतु प्रार्थना काय करतं माहिती आहे का? प्रार्थना परमेश्वराशी जोडतो. प्रार्थना परेशानी का हल नहीं, परंतु प्रार्थना जो है परमेश्वर से जोड़ती है. का तुम्ही परमेश्वराशी जुडलेले आहात का? प्रार्थना करना तुमच्या हर एक प्रॉब्लेम्स दूर होणार, पण त्या प्रार्थना काय करता, तुम्हाला देवाशी जोडून ठेवल्या पाहिजे. परमेश्वराशी तुमची इंटिमसी झाली पाहिजे. देवबापाशी तुमचं घनिष्ठ संबंध असला पाहिजे. फक्त स्वार्थासाठी तुम्ही त्या प्रार्थना नाही केल्या पाहिजे. परेशानी आली, परीक्षा आली की देव बाप, त्रास झाला देव बाप, ते तिथपर्यंतच आहे की देव बापाच्या प्रार्थना ऐकल्या पाहिजे, माझी परिस्थिती बदलली पाहिजे आणि माझ्या ह्या परेशानी आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यातून निघाल्या पाहिजे. प्रार्थना परेशानी का हल नहीं है, परंतु प्रार्थना परमेश्वर से जोड़ने वाली होनी चाहिए. प्रार्थना परमेश्वर से जोड़े रखती है. यदि तुम प्रार्थना में परमेश्वर से जुड़ते हो, ये परेशानियां तुमको दिखेगी ही नहीं, हे दिसणारच नाही. तुमच्या या परिस्थिती, ह्या ज्या गोष्टी आहेत, या परीक्षा ज्या आहेत, केव्हा तुमच्या ज्या प्रार्थना आहेत का ऐकल्या जात नाहीत माहितीये? कारण तुम्ही देवाशी जुळत नाहीत, तुम्ही देवाशी घनिष्ठ संबंध नाही. तुम्ही तितकेच जुळता जितकी तुमची गरज आहे. तुम्ही जितकेच मागता जितकी तुमची गरज आहे. म्हणजे ही कुठली प्रार्थना झाली? ही स्वार्थाची प्रार्थना झाली का देवाच्या योजनेची प्रार्थना झाली? तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देवबाप असला पाहिजे. तुमचं भेटणं देवबापाशी जुळणं झालं पाहिजे. तुमचं भेटणं केवळ तुमच्या कामापुरतं नाही, तर कामाच्या पलीकडे देवबापाशी संबंध असणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी जर तुमच्या प्रार्थना ऐकायच्या आहेत, तर तुमचे संबंध देवबापाशी घनिष्ठ असणं गरजेचं आहे. तुमच्या फक्त गरजेपुरत्या तुमच्या प्रार्थना नसल्या पाहिजे. प्रियानो, का तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही? काय ह्या प्रार्थना जीवनामध्ये तुम्हाला हे अडथळे येतात? तुम्ही प्रार्थना तर करता, पण प्रार्थना ऐकल्या जात नाही. कित्येक लोक इथे बसलेले, प्रत्येक काही काळ देवबाप, काही कितीतरी वेळा देवबाप बोलतो, आम्हाला सांगतो, पण आम्हाला उमजत नाही, आम्हाला कळत नाही की देवबाप काय बोलत आहे, त्याची इच्छा काय आहे. आम्ही केवळ आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आमच्या योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही देवबापाशी भेटतो. बस. कधी बघता का तुम्ही, कधी काही काम असलं ऑफिसमध्ये, जितकं ऑफिसमध्ये जाता किंवा कुठे काय घरामध्ये असता, जितकं काम आहे तितकंच घेतलं आणि निघालं. याच्या व्यतिरिक्त तुमचा काहीच संबंध नाही. एका शॉपमध्ये तुम्ही जाता, एका शॉपमध्ये जर तुम्ही जाता, जितकं काम आहे, मला हे विकत घ्यायचं, घेतलं, पैसे दिले, संपला विषय. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं काय घेणं देणं नाही त्या दुकानवाल्याशी. देवबाप वेगळा आहे या गोष्टीपेक्षा. देवबापाची इच्छा आहे
तुमच्या मागण्या निस्वार्थ असल्या पाहिजे. तुमच्या मागण्या तुमच्या केवळ तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नसल्या तर तुमचे आणि माझे संबंध वाढावे, त्यात तुमचा आणि माझे घनिष्ठ संबंध वाढावेत आणि त्या गोष्टींमध्ये देवा तुमच्या योजना पूर्ण करतो. देवा ते कधीच देत नाही ज्या तुमच्या योजनेमध्ये नाही. त्याच्या योजनेमध्ये आहे ते तुम्हाला भेटल्याशिवाय राहतही नाही. तो देणार. त्याच्या योजना तुमच्या हानीच्या नाही परंतु तुमच्या लाभाच्या आहे. पण आमच्या योजना आम्हाला वाटतं आमच्या लाभाच्या आहेत, आमच्या कामाच्या आहेत, पण ते तुमच्या आहेच नाही. ते तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या कामासाठी, तुम्हाला जे आवडेल त्या करण्यासाठी, की मला कसं वाटतं देव बाबा, मला असंच हवं, मला त्या गोष्टी तशाच पाहिजे, माझ्या मनाच्या सारख्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये पूर्ण झाल्या पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची ही योजना. देवबाप काय म्हणतो माहितीये का? देवबाबाची जी योजना आहे हे तुमच्या योजनेच्या पलीकडे आहे. परमेश्वर तुम्हाला कधीच त्या गोष्टी देत नाही जे देवबापाला आवडत नाही. देवबाप घृणा करणारा देवबाप आहे. तो जलन रखने वाला खुदा बाप आहे. बरोबर आहे. देवबाप घृणा करणारा आहे. देवबाप जलन ठेवणारा देवबाप आहे. कारण त्याची महिमा तो कधीच कुणाला देऊ इच्छित नाही. आम्ही आमच्या प्रार्थना का ऐकल्या जात नाही याचं कारण आहे मूर्तीपूजा. का आता बोला आता ही मूर्तीपूजा कुठून आली मध्येच? कुठून आली? ज्या व्यक्तीला, ज्या वस्तूंना, ज्या कार्याला जो व्यक्ती देवापेक्षा जास्त प्राधान्य देतो ती आहे मूर्तीपूजा. कळलं? तुम्ही तुमच्या हृदयामध्ये वेगळ्या वेगळ्या मूर्त्या सजून ठेवलेल्या, म्हणून तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. वो ईर्ष्या करने वाला खुदा बाप है, वो छलन रखने वाला खुदा बाप है. जो उसकी महिमा है उसे ही देना है. जो त्याचा गौरव आहे तो त्याला देणं गरजेचं आहे. पण काही का त्याचा गौरव आम्ही चोरतो, त्याची महिमा आम्ही चोरतो. पण काही का देवबाप आमच्या प्रार्थना पर आहे. एक वचन वाचू आपण. यहेजकेल याचा 14 अध्याय 3 वचन. मानव पुत्रा, ह्या मनुष्यांनी आपल्या हृदयात आपल्या मूर्ती वागवलेल्या आहेत. त्यांनी आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवलेले आहे. अशा लोकांना मी आपल्याला प्रश्न विचारू देईन काय? मी प्रश्न विचारू देईल का? हिंदी में लिखता है, ये मनुष्य के संतान, इन पुरुषों ने तो अपने मूर्ति अपने मन में स्थापित की और अपने अधर्म की ठोकर अपने सामने रखी. फिर क्या वे मुझसे कुछ भी पूछने पाएंगे?
कुछ नहीं पाएंगे। यदि मैंने गुनाह किया है, यदि मैंने पाप किया है, जर मी पाप केलेला आहे, मी गुन्हा केलेला आहे, तर मी निर्दोष आहे, निर्दोष आहे हे मी देवबापाला सांगू शकतो का? वचन सांगतो की तुम्ही आपल्या हृदयामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्ही सजून ठेवलेल्या आहेत. आता या मूर्त्या कुठल्या कुठल्या आहेत? कुठल्या मूर्त्या असू शकतात आणि काय असू शकतात सांगा. मूर्त्या कुठली असू शकते? जे देवबापाची जागा घेतात ती एक मूर्ती पूजा आहे. जे देवबापाची जागा घेतात ते देवापेक्षा त्यांना जे प्राधान्य देतात, ज्या इच्छा देवापेक्षा जास्त आहेत, ते एक मूर्ती पूजा समान आहे. मग ती मूर्ती पूजा तुमची बायको असू शकते, तुमचा पती असू शकतो, तुमचे मुलं असू शकतात, तुमचे मित्र असू शकतात, तुमचं काम असू शकतं, तुमच्या हॉबी असू शकतात, तुमच्या प्रत्येक ज्या गोष्टी तुम्ही सकाळी उठल्या हे तुमचे मोबाईल असू शकतात, तुमचे शौक असू शकतात, तुमची तलब असू शकते. ज्या गोष्टी देवबापापेक्षा जास्त प्रायोरिटी देतात ह्या गोष्टी आहेत. म्हणून देवबाप तुमच्या प्रार्थना ऐकत नाही, कारण तुम्ही तुमच्या हृदयामध्ये देवापेक्षा जास्त तुमच्या मूर्त्या तुम्ही सजून ठेवलेल्या आहेत. देवापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या मूर्त्या आतमध्ये सजून ठेवलेल्या आहेत. म्हणून देवबाप तुमच्या प्रार्थना ऐकत नाही. देवबाप जलन रखने वाला खुदा है, तो घृणा करणारा आहे. आता देवबाप त्याच्यामध्ये राहू शकतो का? ज्या तुमच्या हृदयामध्ये तुम्ही ठेवलेल्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये सजवून त्यामध्ये देवबाप राहू शकतो का? तुमच्या इच्छा, तुमच्या अपेक्षा, तुमच्या हॉबीज, तुमचे जे प्रियकर आहे जास्त ज्यांना तुम्ही आवडता त्या गोष्टी तुम्ही देवापेक्षा जास्त तुम्ही ज्यांना मानता ती आहे मूर्ती पूजा. म्हणून तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. देवबाप म्हणतो मैं तुम्हें गुप्त बातों को बताऊंगा. तुम्हाला गुप्त गोष्टी सांगेन असा देवबाप सांगतो. इर्मिया 33:3 सांगतो. काय सांगतं? हाक मारा मी तुम्हाला आवाज देईन. आणि गुप्त गोष्टी सांगतो ना देवबाप. मग का तुम्ही हाक मारता तरी देवबाप येत नाही? का देवबाप येत नाही? मला सांगा. जर तुम्ही अशुद्ध वस्तू ज्या घृणित आहे, जे देवबापाला आवडत नाही, त्या गोष्टींना तुम्ही प्रायोरिटी दिलेली आहे आणि देवबापाला हाक मारता, त्या गोष्टींमध्ये देवबाप कसा येऊ शकतो? Our God is the first priority for us. देवबाप आपलं प्राधान्य असलं पाहिजे. प्रथम प्राधान्य म्हणजे तो देवबाप. माझ्या योजना तुमच्या हानीच्या नाही परंतु लाभाच्या आहेत असं देवबाप सांगतो. देवबाप तुमच्या प्रेम करतो.
जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या मूर्त्या बाहेर काढाल तेव्हा देवबाप तुमच्या प्रार्थना ऐकेल. म्हणून इर्मया 33:3 सांगतं, वाचा. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तुला ठाऊक नाही अशा मोठ्या अशा गहन गोष्टी तुला सांगेन. आता हे वचन का खोटं बोलतं का? मग कुठल्या अशा वस्तू आहेत की तुम्ही त्यांना मूर्ती सारखं सजून ठेवलेलं आहे, जेणेकरून तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात आहे. तुम्ही तिथे डोकं आपटून जरी देवाकडे मागितलं तर देव बाप येऊ देत नाही. तो बोलतो येसायामध्ये, तुमने अलग रात्रि से मांगा है, तुमको ये भी चाहिए वो भी चाहिए. एक दास दो स्वामी की सेवा कर नहीं सकता. एक दास दोन मालकांची सेवा करू शकत नाही. तुम्हाला हे पण हवं आहे आणि ते पण हवं आहे. काही वेळेस आम्हाला देवबापाने सांगितलेलं आहे, मी तुम्हाला काय दिलेलं आहे, चॉईसला काय बोलतात मराठीत, तुम्हाला निवड दिलेली आहे. निवड तुम्हाला तुमच्या समोर ठेवलेला आहे, तुम्हाला काय घ्यायचंय काय नाही. पहले तो तुम उसके स्वर्गराज और उसकी धार्मिकता की खोज करो, ये सारी चीजें तुम्हारे पीछे आएगी, असं देव बाप सांगतो की नाही? मग कशाला तुमच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी हव्या आहेत? म्हणून तुम्ही त्या कुठल्या पद्धतीने मागत आहात, म्हणून देव बाप तुमचं ऐकत नाही. म्हणून प्रार्थनामध्ये येणारे अडथळे हे आहेत. माझ्या प्रिया, देवबाप खूप प्रेम करतो तुमच्यावर. देवबाप तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू बघू शकत नाही, पण तो काही काळावर मजबूर आहे तुमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी. का तर तुम्ही अयोग्य रीतीने मागत आहात. तुमच्यामध्ये तुम्ही घाण साठा ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या हृदयाला वेगळ्या पद्धतीने सजून ठेवलेला आहे. गलती याचा 5वा अध्याय 19 काय म्हणतं की कुठले लोक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाहीत, तर ज्यांनी आपलं हृदय याने भरलेलं आहे. आणि तुम्ही प्रार्थना करता ह्या सगळ्या गोष्टी घेऊन, तर देव बाप कसा तुमच्या हृदयामध्ये येऊ शकतो आणि तुमच्या प्रार्थना कशा ऐकू शकतो? वाचा गलती 5वा अध्याय याचं 19 वचन काय सांगतं? कुठले लोक देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाहीत? देवाची कर्मे उघड आहे. 4 कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चटके, वैर, कलह, मत्सर, राग, कुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेपणा आणि अशा इतर गोष्टी यांविषयी मी यापूर्वी सांगून ठेवले होते, तेच सांगून ठेवतो. अशी कर्म करणाऱ्यांना स्वर्गात राज्याचे वेतन मिळणार नाही. मग कुठल्या गोष्टीने तुमचं मन भरून ठेवलेलं आहे आणि तुम्ही किती प्रार्थना करता, देव बापा या आहे, मला त्या गोष्टी आहेत, मला दे, तू दे. कारण तुम्ही अयोग्यरित्या मागलेला आहात. अयोग्यरित्या तुम्ही मागलेला आहात, म्हणून देव बाप तुम्हाला काही गोष्टी देत नाही. का तुमच्या प्रार्थनेला विलंब लागत आहे? का तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही? तर ह्या गोष्टी, ह्या जे तुम्ही सजवून ठेवलेलं हृदय आहे, त्या अशुद्धपणा तुमच्या हृदयातून ज्या दिवशी काढाल
तर त्या दिवशी देवबाप म्हणतो, मुझसे प्रार्थना कर, मैं तेरी सुनकर तुझे बड़ी बड़ी और कठिन बातें बताऊंगा जिन्हें तो अभी नहीं समझता. कारण आम्हाला समजपणा आहेच नाही ना. आम्हाला आमच्या समोर आमच्या गरजाच फक्त दिसतात. देवबापाच्या योजना तुम्हाला ठाऊकच नाही. म्हणून देवबाप तुमच्या प्रार्थना ऐकत नाही. त्याच प्रार्थना देवबाप ऐकतो ज्या त्याच्या योजनेमध्ये आहे. म्हणून त्याची योजना ओळखणं फार गरजेचं आहे की देवबापा तुझी योजना माझ्यासाठी काय आहे. त्याची योजना तुमच्या भलाईसाठी आहे. त्या योजना तुम्हाला जाणणं खूप गरजेचं आहे. देवबाप प्रार्थना ऐकतो बरं का. देवबाप तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकतो. तो काय बहिरा झालेला नाही की तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. का तो त्याचा हात तोकडा झालेला नाही की तो तुम्हाला आशीर्वादही देऊ शकत नाही. तो सगळ्या गोष्टींमध्ये परिणाम आहे. पण तुम्ही त्याला जज करता. तुमच्या मनामध्ये कधी कधी त्याच्याबद्दल तुम्ही राग द्वेष निर्माण करता आणि त्या मनसेने मागता. तुम्ही किती डोकं आपटलं परंतु त्याच्या योजनेच्या पलीकडे तो तुम्हाला कधीच काही देणार नाही. कारण त्याला ठाऊक आहे माझ्या योजना यांच्या लाभाच्या आहेत, हानीच्या नाही. म्हणून तो तुम्हाला दुःखामध्ये, तो त्रासामध्ये त्याची बघण्याची इच्छा नसते. त्याची इच्छा नाही की त्याने तुम्ही रडावं, तुम्ही त्रासामध्ये जावं. कारण तो तुमचा पाप आहे आणि तो तुमच्या डोळ्यात अश्रू बघू इच्छित नाही. त्यासाठी त्याच्या योजना जाणणं आम्हाला फार गरजेचं आहे. ज्या दिवशी आणि ज्यावेळी तुम्ही त्याच्या योजना ओळखाल त्या दिवशी देवबाप तुमच्या प्रत्येक जितक्या प्रार्थना इथे ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या प्रार्थना एक एक परमेश्वर तुमच्या पूर्ण करेल. पहिली तर तुम्ही त्याच्या स्वर्गाच्या राज्याची धार्मिकताची खोज करा. त्याचे नीतिमत्व मिळवण्याची पहले तो उसके स्वर्गराज उसकी धार्मिकता की खोज करो तो ये सारे वस्तुएं तुम्हारे पीछे भी. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे मिरासमध्ये. पण तुम्ही ते ऑब्स्टॅकल्स जे आहेत, जे अडखळण आहेत, तुम्ही स्वतःच ते अडखळण तुमच्या लाईफमध्ये तुम्ही आणून ठेवलेले आहात. जर एक पाणी वाहतं पाणी ते डोंगरावरून पाणी पडत आहे. जर त्याला तुम्ही त्या दगडांनी रचून ठेवले तर ते पाणी कसं बाहेर येईल. कारण ते दगड तुम्ही स्वतःच ठेवलेले आहात. त्याला वाहूच देत नाही तुम्ही. जेव्हा ते दगड तुम्ही बाहेर काढाल तर ती जीवनाची नदी तुमच्यामधून वाहू लागेल. कारण त्या जीवनाची नदीला तुम्ही त्या दगडांनी तुम्ही रचून ठेवलेला आहे आणि त्याचा तो मार्ग तुम्ही स्वतःच बंद केलेला आहे. म्हणून त्या आशिष, त्या तो लाभ जो आहे, ज्या योजना आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही. तुम्हाला ते काढणं गरजेचं आहे. हृदयातल्या ज्या मूर्त्या आहेत ते तुम्हाला काढणं गरजेचं आहे. देवबाप तुमच्याशी प्रेम करतो असं विचार कधीच करू नका. देवबाप आमच्या का प्रार्थना ऐकत नाही. काही गोष्टींमुळे, काही आमच्या चुकीच्या वागणुकीमुळे, ज्या देवबापाला आवडत नाही अशा केल्यामुळे देवबाप आमच्या प्रार्थना ऐकत नाही. त्याच्या योजना जाणणं आम्हाला गरजेचं आहे. म्हणून तुमच्यामध्ये आज जे काही देवबापाला आवडत नाही अशा गोष्टी तुम्ही बाहेर काढा आणि त्याच्यातून तुम्ही स्वतंत्र व्हा आणि देवबापाला अनुमती द्या तुमच्यामध्ये येण्याची. त्या जीवनाच्या नद्या त्याला वाहण्याची अनुमती द्या. तुमची जे दगडं त्याला त्या पाण्याला अडखळण बनलेले आहेत ते दगडं तुम्ही बाहेर काढा आणि ते पाणी, जीवनाचं नदीचं पाणी तुमच्यामधून वाहू द्या आणि बघा देवबाप कसा तुम्हाला ब्लेस करतो.
तुम्हाला त्याच्या योजना जाणणं गरजेचं आहे. का तर तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही, म्हणून ह्या गोष्टींमुळे तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. जर देवबापाला तुमच्या प्रार्थना आणि तुमच्या योजना पूर्ण करायच्या आहेत, तर त्याच्या योजना तुम्हाला जाणणं गरजेचं आहे प्रियांनो. आणि ते अडखळण जे आहे, जे तुम्ही स्वतःच ठेवलेलं आहे, ते अडखळण समजून घेणं महत्त्वाचं आहे. की का हे देवबापा, का खरंच हे माझं काम तुझ्या सेवकामध्ये अडखळण आहे, माझे नाते तुझ्या सेवकामध्ये अडखळण आहे का प्रभू, ही मैत्री माझी अडखळण आहे प्रभूजी, माझे हे वागणूक ह्या तुझ्या सेवकामध्ये अडखळण आहे का, हे गोष्टी प्रभू जर तुझ्या योजनेमध्ये अडखळण आहे तर ह्या गोष्टी माझ्या लाईफमधून काढ प्रभू. माझ्यासाठी प्रथम प्राधान्य देवबाप येशू ख्रिस्त तूच आहेस. जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रथम प्राधान्य तुम्ही येशू ख्रिस्ताला देता, तर येशू ख्रिस्त प्रत्येक तुमच्या योजना, तुमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. देवबाप तुमच्याशी प्रेम करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आजच या क्षणी आपल्यातून बाहेर काढाव्या आणि सरेंडर करा देवबापाला. आणि त्या स्मरण करा की कुठल्या अशी गोष्टी आहेत की देवबापा, ज्या तुझ्यासाठी तुझ्या प्रार्थनेमध्ये माझ्या अडखळण येत आहेत प्रभू, तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी अडखळण येत आहे परमेश्वरा. ज्या प्रार्थना ज्या आहेत, ज्या परमेश्वरा, ज्या ऑब्स्टॅकल्स माझ्या लाईफमध्ये ज्या अडखळण आहेत परमेश्वरा, जेव्हा निघणार परमेश्वरा, खरंच त्या गोष्टी माझ्यातून जेव्हा निघणार परमेश्वर, तुझे ब्लेसिंग्स माझ्या लाईफमध्ये येतील. मी विश्वास करतो की देवबाप ह्या सगळ्या गोष्टी माझ्यातून बाहेर काढेल आणि पवित्र आत्मा तुम्हाला स्मरण करून दाखवेल की कुठल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये हिंड्रन्स आहेत. आणि त्या निदर्शनात जेव्हा येतात तेव्हा त्या काढणं गरजेचं आहे. तुम्हाला ठाऊक आहे पण तुम्ही करत नाही. तुम्हाला माहीत आहे पण तुम्ही त्याच्याशी तुमचं संबंध इतकं, तुमचं प्रेम झालं त्या गोष्टींसोबत की तुम्ही त्याला सोडू इच्छित नाही. म्हणून देवबाप कधी कधी बोलतो, मैं जलन रखने वाला खुदा हूं. घृणा करतो अशा गोष्टींपासून. म्हणून ह्या ज्या गोष्टी ज्या देवबापाला आवडत नाही त्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमधून काढून घ्या, जेणेकरून देवबाप तुमच्या प्रार्थना ऐकेल, तुमच्या योजना पूर्ण करू शकेल आणि त्याच्या योजना तुमच्या लाईफमध्ये लागू करेल. देवबाप तुमच्यावर प्रेम करतो आणि देवबाप खरंच तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो. आणि ह्या प्रार्थना जर तुम्हाला ऐकायच्या आहेत, तुमच्या प्रार्थना पूर्ण करायच्या, त्याच्या योजना पूर्ण करायच्या आहेत, तर त्याच्या योजना जाणणं गरजेचं आहे. देवबाप तुम्हाला प्रेम करतो. मे गॉड ब्लेस यू. प्रेज जीसस. आमेन.